नमस्कार, मी पंजाब डॉक्टर. 15 ऑगस्टला मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भातल्या 6 आणि 5 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा आहे. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती ह्या मध्ये 5-7 जिल्ह्यामध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस 15 ऑगस्ट नंतर येणार आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात यायचा. खरं तर 14 तारखेला तिथं 14 ऑगस्टलाच पाऊस सुरू होणार आहे, पण 15 ऑगस्टच्या नंतर तिथं वाढ होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. ते कमी दाबाचा पट्टा वरतून जात असल्यामुळं विदर्भात पाऊस जर पडत असला तर काय होणार आहे, मराठवाड्यामध्ये रिमझिम पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर आज देखील परभणी जिल्ह्यात देखील दुपारपर्यंत ऊन पडेल आणि परभणी जिल्ह्यात देखील दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज परभणीकरांनी घ्यायचा. जालना जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती राहणार, दुपारनंतर सरी चालू राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगरकडे देखील सरी चालू राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. बीड जिल्ह्यात देखील सरी राहतील म्हणून अंदाज लक्षात यायचा. लातूर जिल्ह्यात देखील सरी चालूच राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नांदेडकडे देखील सरी चालूच राहतील. नांदेड जिल्हा जरा नांदेड, धर्माबाद, बिलोली, तेलंगणा, डोंगळी तहसील त्या परिसरामध्ये थोडा जास्त पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यात देखील सरी चालू राहतील. हिंगोली जिल्ह्यात देखील सरी चालू राहतील. वाशिम जिल्ह्यात देखील सरी चालूच राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणखीन जवळपास सांगायचं झालं तर 3 दिवस म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सर्वदूर नसणारे अर्ध्या घंटाचा, 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा अशा सरी येऊन जातील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे रत्नागिरी, रायगडपासून ते पालघर इकडं नाशिकपर्यंत त्या पट्ट्यात मात्र आज पाऊस परत पुन्हा जास्त सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. महाबळेश्वरला पाऊस सुरू होईल, पुण्याकडे देखील रिमझिम पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर कोकणातला देखील पाऊस चालूच राहील आणि त्याच्यानंतर इकडं संगमनेर, अकोले, नाशिक, इगतपुरी तिकडं देखील पाऊस सुरूच राहील. त्याच्यामुळे काय होईल, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा तिकडं रिमझिम पाऊस सुरू राहील, सरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पळत असताना तांबडा आभाळ झालं होतं पश्चिमेला, ज्या ठिकाणी झालं ना तिथं 72 घंट्यात त्या ठिकाणी वरुणराजे हजेरी लावणं हे वाटल्यास निसर्गाचं कारण हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगू इच्छितो, इंदापूर, पुणे, त्याच्यानंतर इकडं पंढरपूर, सोलापूर, त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, नांदेड, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यात मात्र आणखीन 3 दिवस सारखा पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जा. म्हणजे असा एकदम दिवसभर चालू नाही राहणार, फक्त सरी येत्या. काही ठिकाणी काय होईल, कडक जास्त जिथं ज्या ठिकाणी ऊन पडत तिथं मात्र जोराचा पाऊस 1 तासाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना